गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरीत भैयाजी जोशी यांच्या विरोधात ठाकरे गटाचे आंदोलन. मराठी भाषेच्या विरोधात वक्तव्य करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी भैयाजी जोशी यांच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाने आज दिनांक 8 मार्च रोजी शनिवारी दिंडोरी येथे आंदोलन केले. घाटकोपरची भाषा गुजराती असून मुंबईत राहणाऱ्याला मराठी भाषा आलीच पाहिजे असं नाही. अशा प्रकारे मराठी भाषेसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य भैयाजी जोशी यांनी केलं. हिम्मत असेल तर कर्नाटक किंवा तामिळनाडूत त्यांनी अशी वक्तव्य करून दाखवावी असे सतीश देशमुख यांनी यावेळी सांगितले. दिंडोरी येथे जोरदार घोषणाबाजी करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. त्यांनी मराठी भाषेचा अवमान केला, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी ठाकरे पक्षाच्या वतीने दिंडोरीत निषेध व्यक्त करण्यात आलाय व त्याबाबत निवेदन देखील PSI रामचंद्र पवार यांना देण्यात आलंय. याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख सतीश देशमुख, तालुका प्रमुख पांडुरंग गणोरे, डॉक्टर विलास देशमुख, नारायण राजगुरू, संगम देशमुख, निलेश शिंदे, संतोष मुरकुटे, रावसाहेब जाधव, अशोक निकम, योगेश दानी, श्याम चव्हाण, विजय पवार, विजय चव्हाण व आधीच शिवसैनिक उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाह भैया जोशी यांनी मराठी माणसाविषयी जे अपमानास्पद वक्तव्य केलं, ज्याच्यामुळे एक संतापाची लाट संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी जनांमध्ये पसरली आहे की जी मुंबई या गुजरातमध्ये जाऊ नये म्हणून 106 हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले आणि त्याच मुंबईला पुन्हा एकदा सोडण्याचं काम ही BJPची पिलावळ करते की काय असं आता वाटायला लागलं आहे. आणि ज्या पद्धतीने मुंबईमधले महत्त्वाचे सगळे जे कार्यालय आहेत ते बाहेर नेले जात आहेत, मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत त्या इथून महाराष्ट्रातून बाहेर नेले जात आहे. आणि आता राहिली गोष्ट जी मराठी माणसाची एकजूट आहे ती एकजूट तोडायचं काम करण्याची ही सुरुवात आहे की काय, हे एक मोठं षडयंत्र आहे असं आम्हाला वाटतं आहे. या सगळ्या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्र निषेध करतो. जे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिंडोरी शहर, तालुका व जिल्ह्याच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करतो व अशा या व्यक्तीच्या विरोधात राजद्रोहाचा खटला का दाखल करण्यात येऊ नये हा आमचा मोठा सवाल आहे या सरकारला. यांनी याच्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा व कठोर कायदा करून अशी जी कोणी व्यक्ती पुन्हा इथून पुढे जर महाराष्ट्रातील मराठी जनांविषयी व महाराष्ट्राविषयी व मुंबईविषयी जर काही चुकीचं वक्तव्य केलं तर त्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी ही आम्ही सर्वजण मागणी करत आहोत. धन्यवाद. जय महाराष्ट्र. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी नारायण राजगुरू, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.